नमस्कार मित्रांनो. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे हेल्थबद्दल 5 अशा गोष्टी की ज्या आपण दररोज नित्यनेमाने फॉलो केल्याच पाहिजे. फर्स्ट नंबर आहे लवकर उठणे. जेव्हा तुम्ही लवकर उठता तेव्हा तुमची जी मेंटल स्टेट राहते ती इतर व्यक्तींपेक्षा किंवा लेट उठणाऱ्या व्यक्तींपेक्षा 100 नाही 200% चांगली असते. याचं इव्होल्युशनरी पण कारण आहे. म्हणजे जर आपले तुम्ही पूर्वज अनुभव किंवा आपले हिस्ट्रीमध्ये जर गेला तर तुम्हाला कळेल जेव्हा लाईट नव्हती तेव्हा सर्व लोकांचं जे लाईफस्टाईल होतं ते सूर्याच्या क्लॉकवरती डिपेंड असायचं. म्हणजे आपण याच्यावरनं असं कन्क्लूड करू शकतो की आपली जी ह्युमन बॉडी आहे ती डेकेड्सपासनं ती सेंचुरीज ऑफ इयर्सपासनं सनची जी टाईम सायकल आहे त्यावरती इव्हॉल्व व्हायला रेडी झालेली आहे आणि त्यानुसारच आपण आपल्या बॉडीला अजूनही मेंटेन ठेवलं पाहिजे. कारण लाईट येऊन किंवा या ज्या लाईट्स इवन इन दिस हॉस्पिटल ज्या लाईट येऊन म्हणजे काही दिवस झालेले नाही आहे. जर आपण फास्ट टाईम स्पॅन कन्सिडर केला सगळ्या ह्युमन एक्झिस्टन्सचा तर त्यामुळे हा जो ड्रास्टिक चेंज आहे त्या ड्रास्टिक चेंज म्हणजे लाईटने जो ड्रास्टिक चेंज केलेला आहे त्या चेंजमुळं आपलं जे इव्होल्युशन आहे जे की कोर जेनेटिक्स आहे ते कधीच चेंज होऊ नाही शकत. त्यामुळे आपण नेहमी सूर्याच्या टाईमवरती आपल्याला सेट करायचा प्रयत्न केला पाहिजे. आय नो हिअर एव्हरीबडी और मोस्ट ऑफ द पीपल विल डिसॲग्री विथ मी की भाई असं नाही, क्लासेस वगैरे सर्व आजचं बिझी शेड्यूल आहे, मॉडर्न डेज आहे वगैरे वगैरे. आय नो ऑल द स्टफ बट मी म्हणत नाही तुम्ही 100% त्याला हे करा. बट आय विल डेफिनेटली हायलाईट दिस थिंग की जी रात्रीची झोप आहे ती रात्रीची झोप आहे आणि ही इव्होल्युशनरी आपलं रिझन आहे त्यामागे इव्होल्युशनरी बॅकिंग असणारी गोष्ट आहे. त्यामुळे फर्स्ट पॉईंट जो आहे झोपेचा आणि तो प्राईम जो टाईम असतो तो संध्याकाळचाच असतो. नो मॅटर व्हॉट एनीबडी सेज की आय एम नाईट आऊल और व्हॉट एव्हर बट द ट्रूथ इज in front of you and everybody will obviously guess that evolution is all thing and आपण इथून मग लाईटीच्या ॲब्सेन्समध्ये सनच्या क्लॉकवाईजच इव्हॉल्व झालेलो आहे. सेकंड नंबर पॉईंट आहे डाएट. आणि डाएट अशी गोष्ट आहे की तुम्ही इन एनी कंडिशन निग्लेक्ट करूच शकत नाही. जेव्हा माणसाचा जन्म झाला तेव्हापासून आत्ताची हिस्ट्री बघितली तर आपल्याला हीच गोष्ट आढळते. ज्या माणसांचा डाएट हाय होता तेच माणसं फिजिकली डॉमिनेट करत होते, तेच माणसं मेंटली डॉमिनेट करत होते. एक्सेप्शन्स आर ऑलवेज देअर बट मेजॉरिटी असं आढळून आलं आहे की ज्यांचं अन्न हे पूर्ण ब्रह्म हे जे वाक्य आहे हे वर्षानुवर्षे पुढे चालत आलेलं आहे आणि याचा जे कोर व्हॅल्यू आहे ती पुढं नेहमी चालतच राहणार इन फ्युचर. व्हॉट एव्हर 10 करोड ही पृथ्वी राहो, 1000 करोड पृथ्वी राहो, नो मॅटर. बट हे जे वाक्य आहे हे ह्युमन लाईफमध्ये नेहमीच व्हॅलिड असणार आहे. सो बी अवेअर गाईज, हेल्थ इज वेल्थ अँड अन्न त्यासाठी एक मेजर फॅक्टर रोल करतो. आपलं जे अन्न आहे हे पूर्णपणे होल न्यूट्रिशन्सने भरलेलं असावं. न्यूट्रिशन्सबद्दल मी तुम्हाला ह्या चॅनलवरती नेहमी इन फ्युचर गाईड करतच असणार. बट आता ह्या स्टेजवरती मी फक्त हा पॉईंट हायलाईट करतो आहे की जो डाएट आहे तो आपला नेहमी आपल्या निगराणीमध्ये असला पाहिजे जर आपल्याला हेल्दी राहायचं असेल तर. थर्ड पॉईंट आहे जो मला फ्लोमध्ये आठवला तो आहे वॉटर. आता मी डाएटबद्दल कितीही बोललो ते आहे हार्ड फूड म्हणजे ते आहे एक मोर विस्कस थिंग. बट एव्हरीबडी नोज की आपली जी बॉडी आहे ती अराऊंड 70% वॉटरने बनलेली आहे आणि जी गोष्ट ज्यापासून बनलेली आहे त्या गोष्टीला जर त्याच गोष्टीची डेफिशियन्सी असेल तर ती गोष्ट प्रॉपर वर्क करणार नाही. सो ऑलवेज ड्रिंक वॉटर अँड लिव्ह अ लाँग अँड हेल्दी लाईफ. कारण वॉटरने तुमच्या स्किनवरती ग्लो राहतो, तुमचे मेटाबॉलिक फंक्शन्स व्यवस्थित कॅरी आऊट होता, बऱ्याच काही ज्या गोष्टी आहेत त्या इझी होता ॲडिक्वेट वॉटर इनटेकने. थर्ड गोष्ट आहे आपली एक्झरसाईज. जर आपण आपल्या
लूक म्हणजे मी मामांकडनं माझ्या हे शिकलेलो आहे की लूक आर बॉडी लाईक अ मशीन. जर तुम्ही त्या मशीनला तुम्ही कोणतंही मशीन घ्या, स्कूटर घ्या, ट्रॅक्टर घ्या, म्हणजे व्हेकल घ्या किंवा मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्समध्ये असणारे वेगवेगळे मशीन्स पकडा. व्हॉट एव्हर मशीन यू इमॅजिन इन युअर माइंड, त्या मशीनला मेंटेनन्स जर केलं नाही तर ऑफकोर्स ते गंजणार आहे आणि कालांतराने खराब होणार आहे. थिंक ऑफ म्हणजे याच गोष्टीला रिलेट करा ॲज इट इज आपल्या बॉडीच्या टर्म्समध्ये. थिंक आवर बॉडी ॲज मशीन. जर आपण मशीनला प्रॉपर मेंटेनन्स दिला नाही तर जे गंजतं खराब होतं. सेम वे आपली बॉडी ही जर प्रॉपर मेंटेन नाही केली तर यू कॅन इझिली नोटीस डिफरन्सेस इन इंडियन मेन्स अँड अदर कंट्री मेन्स. तुम्हाला बऱ्यापैकी जाणून येईल की जे दुसऱ्या कंट्रीमधले जे लोक आहे ते म्हणजे एक्सेप्शन्स आहे, बट स्पेसिफिकली युरोपियन म्हणा किंवा अशा साईडचे, मला त्याबद्दल स्टडी नाही, बट मी डेफिनेटली त्याबद्दल स्टडी करून तुम्हाला सांगेल की कोणत्या कंट्रीमधले मेन्स आहे जे बेटर आहे. बट मला हे म्हणायचं आहे की इंडिया बाकीच्या मेजर कंट्रीजच्या तुलनेमध्ये मेजॉरिटी कंट्रीजच्या तुलनेमध्ये इन टर्म्स ऑफ बॉडी, इन टर्म्स ऑफ मेंटेनिंग देअर बॉडी बऱ्यापैकी मागे आहे. तर येस वी शूड ऑलवेज प्रेफर आवर बॉडी टू एक्सरसाइज, और वी शूड ऑलवेज encourage our body to exercise to maintain it on daily basis with consistency. आणि नंबर 5 पॉईंट आहे मेडिटेशन. वर्क ॲज मच ॲज यू डू ऑन अदर फील्ड्स ऑन माइंड. म्हणजे तुम्ही इतर गोष्टींवरती जेवढा फोकस करता तो सर्व जे काही तुमच्या बॉडीवरती म्हणजे नॅनो का होईना ॲक्शन्स असतील, ज्या नॅनो ॲक्शन्स आहेत, छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही डेली बेसिसवरती करता, त्या छोट्या गोष्टी ऑपरेट होता इथनं. द ब्रेन इज किंग ऑफ ऑल फंक्शन्स ऑफ बॉडी. आपले थॉट्स तिथनंच रिलीज होतं. आपली जी मोमेंट आहे, आता ह्या मोमेंटमध्ये मला असं करायचं आहे, मी ठरवल्यावरती सिग्नल पोचवला ब्रेनने आणि मग फिजिकली हा चेंज घडून आणला जेव्हा हा आर्म आहे ओपन करण्याचा. म्हणजे ओव्हरऑल म्हणायचं हे आहे की जी गोष्ट आपल्याला म्हणजे जी गोष्ट मशीन लाईक बॉडीला ऑपरेट करते, कोर आहे जी गोष्ट, त्या गोष्टीवरती आपण नेहमी ॲट फर्स्ट प्रायोरिटी म्हणजे आपण ठेवू शकतो त्या गोष्टीला. म्हणजे मेडिटेशन, बरेचसे काही थॉट्स आहे आपण जे ॲडॅप्ट करू शकतो. फर्स्ट प्रिन्सिपल थिंकिंग आहे. बरेचशा गोष्टी आहे ज्या आपण इव्हॉल्व करून, ज्या आपण आजमावून आपली कॉग्निटिव्ह मिनी ब्रेन ॲबिलिटीज सुधारू शकतो. कारण मी आता जेव्हा मॅच्युरिटी आली मला तेव्हा रिअलाईज करतो की डेली बेसिसवरती एवढ्या गोष्टी होत राहत्या, एवढ्या रँडमाइज्ड गोष्टी होत राहत्या, ज्या की आपण मेडिटेशन थ्रू रिवाईज करून प्रॉपर त्याची ग्रास्पिंग करत नाही. त्यामुळे आपल्याला त्या कॉन्सेप्टची जी ॲक्च्युअल व्हॅल्यू आहे ती घेता येत नाही. म्हणजे आता डेली बेसिसवरती आता मी सध्या हॉस्पिटल्समध्ये असल्यामुळे वेगवेगळे पाहुणे येतात. ते बरेचसे काही त्यांच्या हावभावावरनं, त्यांच्या ॲपिअरन्सेस म्हणजे त्यांच्या प्रेझेन्समधून, त्यांच्या वागण्यावरून, त्यांच्या व्हॉटेवर त्यांच्या ओव्हरऑल त्यांच्या प्रेझेन्समधून बऱ्याचशा काही गोष्टी आहेत त्या आपण लर्न करू शकतो. बट आय डोंट गिव्ह माय सेल्फ इनफ टाईम टू गेट दोज लर्निंग एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम द एक्सपिरियन्सेस विच आय गॉट बाय मीटिंग देम. सो म्हणण्याचा हेतू हाच की तुम्ही नेहमी मेडिटेशन करत राहा. नेहमी दिवसात जे काही होतं आहे ते एका डायरीमध्ये नोट करत राहा, आणि जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गोष्टीकडे बारीकीने बघण्याचा ॲप्रोच डेव्हलप होईल तुमच्यामध्ये. सो येस, या होत्या 5 गोष्टी ज्या माझ्या माइंडमध्ये आत्ता जस्ट बसलेलो आहे मी, थिंक झाल्या म्हणजे स्पॉन्टेनियस होत्या ह्या सर्व. म्हणजे ह्या रॉ ज्या गोष्टी आहे 5
ज्या आपल्याला हेल्थबद्दल म्हणजे माझ्या मनामध्ये हेल्थबद्दल फर्स्ट ह्या 5 गोष्टी आलेल्या आहे आणि मी त्याबद्दल थोडे पॉईंट शेअर केले. सो या दॅट्स इट फॉर व्हिडिओ. होप या व्हिडिओ थ्रू तुम्हाला काही व्हॅल्यू ॲडिशन झाली असेल. अशीच व्हॅल्यू ॲडिशन मी ह्या चॅनलमध्ये डेली करत राहणार आहे. सो बेस्ट ऑफ लक फॉर यू गाईज. कारण मी माझा 100% देत आहे. म्हणजे नेहमी मी याचा प्रयत्न करतो की तुम्हाला व्हॅल्यू द्यावा. सो दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. आय विल बी मीटिंग यू ऑन नेक्स्ट व्हिडिओ. सो या, स्टे ट्यून्ड.